भारतीय जनता पार्टी नौपाडा मंडळाच्या वतीने मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीजवळ त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त नौपाडा प्रभागातील स्वच्छता सेवकांचा महेश्वरी साडी देऊन सन्मान करण्यात आला। महेश्वरी हीच ती साडी आहे ज्यांचा वारसा स्वयं अहिल्यादेवींनी सुरू केला आणि संपूर्ण देशभरातील महिलांना तिचे सौंदर्य, शालीनता आणि सांस्कृतिक मूल्य समजावून दिलं गेलं। महेश्वराच्या विणकरांनी त्यांना प्रोत्साहन देऊन ही परंपरा निर्माण केली, ती आजही जपली जाते। स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सेविकांचा या ऐतिहासिक साडीच्या माध्यमातून सन्मान करताना राजमातेच्या कार्याला आणि विचारांना खऱ्या अर्थाने मानवंदना अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वागुले, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, राजेश मडवी, नौपाडा मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या वृषाली वागुले, कार्यक्रमाचे संयोजक मनोहर सुखदरे, संदीप माने, वर्षा माने, उज्ज्वला गलांडे, प्रतीक्षा बोर्डे इत्यादींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षिका प्रतीक्षा बोर्डे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहिती सांगून अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे सांगितलं। यावेळी नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती देणारे प्रदर्शन देखील या ठिकाणी भरवण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी 8 वाजता अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसराची स्वच्छता मोहीम देखील करण्यात आली। समोर बसलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना, भगिनींना मी सर्वांना सुप्रभात प्रथम करते आणि सर्वांचे ते मनपूर्वक स्वागत करते। आज पुण्यश्लोक 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती होणार आहे आणि संपूर्ण भारत आयोजन भारतीय जनता पार्टी मार्फत केलं। तसेच स्थानिक प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक संजयजी वागुले साहेब, स्थानिक नगरसेविका नम्रताताई कोळी, उपाध्यक्ष जयेंद्रदादा कोळी, सरचिटणीस मनोज सुखदरे, थांबा एक मिनट, एक घ्या, एक मिनट। मंडळाध्यक्षांना विनंती आहे अरे साहेब ओळखीचे तीनशे वर्ष पूर्ण होत आहे। अहिल्याबाई होळकर हे खूप मोठं नाव आहे। 300 वर्षापूर्वी ज्या महिलेने स्वतः राज्यकारभार हाती घेतला, स्वतःचे पती, स्वतःचा मुलगा, स्वतःचे सासरे जेव्हा मयत झाल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि त्या काळात त्यांनी जे जाणलं, धर्म बुडाला होता, त्यांनी जे जिथे मंदिरं उद्ध्वस्त झालेली ती त्यांनी नव्याने तयार केली। त्यांनी महिलांचा विचार केला, त्यांना काय उद्योग देता येईल। तेव्हा त्यांनी हे जी साडी आपण म्हणतो महेश्वरी, तेव्हा त्यांनी हा हातमागाचा उद्योग तिथे महिलांसाठी दिला आणि महिलांच्या मागे कणखरपणे उभ्या राहिल्या। सतीच्या जी प्रथा होती ती पण त्यांनी त्याला विरोध केला। तर अशा या महिलेचा विचार, त्यांची प्रेरणा, ऊर्जा आत्ताच्या ज्या समाज आहे, आत्ताच्या ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि नौपाडा मंडळ यांच्या वतीने एक छोटासा प्रयत्न हा आपण करतोय। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व नौपाडा मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातील विविध घटकातील महिलांचा या ठिकाणी आज सन्मान करण्यात आला। सकाळी स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आलंय आणि अहिल्याबाई होळकरांनी 300 वर्षापूर्वी केलेलं कार्य हे समाजातल्या विविध घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करणार आहेत। या ठिकाणी प्रदर्शनी पण आयोजित केलेली आहे आणि या प्रदर्शनीच्या माध्यमातून ठाणेकरांना अहिल्याबाई होळकरांनी 300 वर्षापूर्वी जे कार्य केलेलं आहे ते कार्य पोहोचवण्याचं काम या प्रदर्शनीच्या माध्यमातून होणार आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या
300व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक 31 मे रोजी त्यांची खऱ्या अर्थाने 300वी जन्म जयंती आहे. 21 मे ते 31 मे असे 10 दिवस अखिल भारतीय स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम दिलेत. त्यात महिला मेळावे दिलेले आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे, घाट मंदिरं स्मारक यांची स्वच्छता मोहीम आहे. त्याचप्रमाणे महिला दौड आहे, युवा मेळावा आहे, महिला मेळावा आहे, वक्तृत्व स्पर्धा अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर, निबंध स्पर्धा अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर, हे सर्व विविध कार्यक्रम जेणेकरून मुख्य हेतू याचा असा आहे की अहिल्यादेवी होळकर हे व्यक्तिमत्व हे सामान्य जनतेपर्यंत पोचावं. त्यांनी केलेलं कार्यकर्तृत्व, एका बाजूला महिला सबलीकरणची घोषणा आपण आजही देत आहोत. आज सुद्धा भारत स्वतंत्र होऊन आज 80 वर्ष होत आली, आजही आपण महिला सबलीकरणासाठी प्रयत्नशील दिसतो. ठीक आहे, महिला आता बरेच पुढे आल्या सगळं, परंतु 300 वर्ष म्हणजे साधारणतः 250 वर्षापूर्वी ह्या अहिल्याबाई होळकर या महान विभूतींनी स्वतःच्या हिमतीवर राज्यकर्त्या बनल्या. पती मुलगा यांच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी जे कर्तृत्व समस्त भारतात गाजवलं त्याचा कुठेतरी इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यात आपण कमी झालो. सोशल मीडिया, यूट्यूब याच्यावर आपण सर्व गोष्टी पाहतो, जगभराच्या गोष्टी माहिती घेतो, परंतु अहिल्याबाई होळकर यांची माहिती नवीन तरुण मुलामुलींनी घ्यावी, त्यांच्यापर्यंत त्यांचे प्रखर विचार पोचावेत, त्यांचा दृष्टिकोन पोचावा आणि ते व्यक्तिमत्व एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लोकांसमोर उभं राहावं. पुन्हा एकदा त्याचा आदर्श लोकांनी पाळावा या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आलाय.